महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका। सरकारी गाडीवर घरचा किराणा, शहादा तहसीलदारांच्या पत्नींकडून शासकीय सुविधांचा कथित गैरवापर, नागरिकांमध्ये संताप। जनतेच्या करातून मिळालेल्या वाहनाचा वैयक्तिक कामासाठी वापर झाल्याचा आरोप, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे शासकीय अधिकाऱ्यांचा कथित गैरवापर झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शहादा तहसीलदार संभाजी पाटील यांच्या पत्नीने घरगुती किराणा खरेदीसाठी शासकीय वाहन आणि चालकाचा वापर केल्याचा आरोप होत असून या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार तहसीलदार कार्यालयाच्या ताब्यात असलेली सरकारी गाडी क्रमांक MH39 AB 7580 ही शहाद्यातील नवजीवन मार्ट समोर उभी असल्याचे दिसून आले। यावेळी तहसीलदारांच्या पत्नी आपल्या लहान मुलासह किराणा खरेदी करत असल्याचे तसेच खरेदी केलेल्या सामानाची वाहतूक याच शासकीय वाहनातून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे। वाहनासोबत शासकीय चालकही उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे। सरकारी कामकाजासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिलेल्या वाहनाचा अशा प्रकारे वैयक्तिक वापर झाल्याचा आरोप गंभीर मानला जात आहे। जनतेच्या कराच्या पैशातून चालणाऱ्या शासकीय सुविधांचा खासगी कामासाठी वापर होत असेल तर तो प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी आणि गैरवापर झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। आता या प्रकरणावर वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात आणि कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अमोल भावसार, शहादा।